मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। आता मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणाला सुरुवात करतील। मागणी आहे मराठा आरक्षणाची, मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठीची। मागच्या 2 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील प्रवासात आहेत। जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील निघाले, त्यानंतर 2 दिवसांचा प्रवास करून ते आता मुंबईमध्ये पोहोचलेले। जालन्यातून संभाजीनगर, तिथून अहिल्यानगर, तिथून पुणे, पुण्यातून लोणावळा, लोणावळ्यातून नवी मुंबई, नवी मुंबईतून चेंबूर, चेंबूरमधून फ्रीवे मार्गे आता आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले हजारो मराठा आंदोलक आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत। त्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर अनेक आंदोलक हे अजूनही रस्त्यातच आहेत, ते अजूनही पोहोचलेले नाहीयेत। त्यामुळे मराठा आंदोलक मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेत, मोठ्या संख्येने आझाद मैदानाकडे निघालेत हे निश्चित। त्यापैकी अनेक आंदोलक आझाद मैदानावर पोहोचलेले सुद्धा आहेत। हे दृश्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी या रेल्वे स्थानकाच्या बाहेरची। दक्षिण मुंबईचा महत्त्वाचा भाग, मुंबई शहराचा महत्त्वाचा भाग सीएसएमटी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि त्या स्टेशन बाहेरची ही सगळी दृश्य। संपूर्ण परिसर भगवामय झालेला आहे, कारण मराठा समाज, मराठा आंदोलक हे आता सीएसएमटीला पोहोचलेले आहेत हजारोंच्या संख्येनं आणि प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी आहे, गळ्यामध्ये भगवी शाल आहे। अशी ही सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। आझाद मैदानावर मनोज जरांगेंनी शिवरायांना अभिवादन केलेलं आहे।